दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पुणे येथील एका 21 वर्षीय तरुणासोबत घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थ रमेश गिंगले असे या तरुणाचे नाव असून समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना त्याचा अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ हा आपल्या मित्रांसोबत दिवेआगर येथे पर्यटनासाठी आला होता. रविवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारच्या सुमारास सर्वजण समुद्रात उतरून पाण्यात आनंद घेत होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे सिद्धार्थ पाण्याकडे ओढला गेला. काही क्षणांतच तो मित्रांच्या नजरेसमोर लाटांसोबत दूर गेला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सिद्धार्थ विसेनाचा झाल्याचे लक्षात येताच मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. दिघी सागरी पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांच्या मदतीने मोठी शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर भरडखोल परिसरात सिद्धार्थ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सागरी पोलिसांनी पर्यटकांना समुद्रात उतरताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लाटांची तीव्रता, पाण्याची खोली आणि भरती ओहोटी यांचा अंदाज घेऊनच समुद्रस्नान करावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, श्रीवर्धन. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.